हॅलो, माझं नाव पायल शिंदे. मी कोपाचे स्टुडंट. आज तुम्हाला दाखवत आहेत की कम्प्युटरचे कनेक्शन कसं करायचं. तर मी अगोदर CPU दाखवते. ते CPU आपलं कसं कनेक्शन ते करायचं ते अगोदर झूम करून लावून दाखवते. आता आपण मेन सप्लायची पिन घेतली आहे आणि VGA कनेक्शन व्हिडिओग्राफी केली. आपण आज मॉनिटरला पण कनेक्शन करून दाखवते. अगोदर मी मॉनिटरचे कनेक्शन कसं करायचं ते दाखवते. इथं आपली मेन सप्लायची पिन कनेक्ट करते. एकदम टाईट कनेक्शन करायचं, लूज पण नाही. त्याच्यात पण कधी आपलं कनेक्शन किती जागा होत नाही. आणि आपली व्हिडिओ कनेक्शन व्हिडिओग्राफी केली आपण काय ऑनलाईन पाहतो ते या पिन दोन्ही दिसतं आपल्याला. ते पण आपल्याला एकदम फिट करून घ्यायचे. याच्यामध्ये दोन्ही साईडला स्क्रू पण आहे, ते पण आपल्याला एकदम टाईट लावायचे आहेत. जसं मी लावते तसं तुम्ही करून बघा. हे तर आपलं एकदम टाईट झाले का नाही, ते आपण एकदा चेक करून घेतो. चेक झालं. आता मी मॉनिटर ठेवते. आता आपलं मॉनिटरचं कनेक्शन झालं. आता मी CPU घेतलंय. ही मेन सप्लायची पिन आपण कनेक्ट करू. याच्याने आपण CPU चालू होईल. हे बघा, असं करायचंय. आता VGA कनेक्शन घेते. त्याची पिन पण बघू शकता तुम्ही. त्याचे कसे दिसते ते. आणि त्याला पण आपण एकदम टाईट करून घ्यायचे. थोडंसं लूज राहिलं तर आपलं मॉनिटर चालू होणार नाहीत. आता आपल्याला मेन सप्लायची आणि VGAची कनेक्शन झालं. आता आपण कीबोर्ड आणि माऊस घेऊ. आता मी माऊस घेतले. त्याची USB पिन दाखवते. ही अशी दिसते USB पिन. याच्या काय असं फिक्स नाही कुठं लावायची. आता मी तुम्हाला दाखवते खूप कशी लावायची. यात आपण माऊसची पिन लावली तर आपण कीबोर्ड घेतो. कीबोर्डची पिन पण सेमच आहे. इथं आपल्याकडे CPU नसला पण मॉनिटरला पण कनेक्शन देऊ शकते. मेन सप्लायची आणि VGA कनेक्शन त्याची पिनचं फक्त फिक्स राहतं का कुठं लावायचं, त्याला दुसरीकडे आपण लावू शकत नाही. बाकी कीबोर्ड माऊसचे फिक्स राहतात. मेन प्लग आपण लावून दाखवतो की कसे दिसतात चालू झाल्यावर. आता इथे तुम्ही मेन प्लग लागलं. CPUचं बटन आपण ऑन केले आणि मॉनिटरचं बटन ऑन केलं. ऑन झाल्यावर आपल्याला स्क्रीन मध्ये दिसलं. इथं मला CPU अडचण होते, CPU ठेवून देते. आता इथं आपला मॉनिटर ऑन होते. आता इथं आपली स्क्रीन ऑन झाली आहे. तर आता मी इथं पासवर्ड टाकते. आता मी पासवर्ड टाकून तुम्हाला विंडोज स्क्रीन आणून दाखवते. तर इथं आपली स्क्रीन ऑन झाली. तर असं कनेक्शन करायचं. माझी व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.